की मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्या मराठा समाजाला एक आवाहन करणार आहे की गुणरत्न सदावर्ते नावाचा जो मनुष्य आहे हा कायम मराठा समाजाच्या द्वेषापोटी, त्याच्या पोटात काय आकश आहे किंवा काय काही कळत नाही, त्याला का मराठा समाजाचा एवढा राग आहे. आणि गुणरत्न सदावर्तेंच्यावर मी याही मागं प्रचंड अशी टीका केलेली आहे. त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी कायदेशीर सुद्धा लढाया आम्ही लढलेल्या आहेत. गायकवाड जे मागासवर्ग आयोगाचं जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये हेच महाशय मराठा समाजाला आरक्षण मिळावं नाही म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की ओपनच्या लोकांवर अन्याय होतो. माझं असं म्हणणं आहे त्यांना की तुम्हाला ओपनच्या लोकांचं कुणी सर्टिफिकेट वकीलपत्र दिलं की तुम्ही आमच्या वतीनं हे करा, आमच्या वतीनं ते करा. तर आपल्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वागण्यामुळं ही एक समाज विरुद्ध दुसरा समाज असा संघर्ष सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं मला ही सत्य परिस्थिती मांडण्यासाठी आलं. दुसरी त्याच्यामध्ये एक बाजू अशी आहे की एकटा गुणरत्न सदावर्ते आणि एका बाजूला काही कोटी मराठी. तर एकटा गुणरत्न सदावर्तेंनी मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं. म्हणून माझी तमाम मराठा समाजातील कार्यकर्त्यांना, भावंडांना विनंती आहे की आपला देश, आपलं राज्य हे भावनेवर चालत नाही, हे कायद्यावर चालतं, कायद्यावर, संविधानावर चालतं. संविधानाची किती ताकद आहे, एका माणसाला दिलेली संविधानाची शक्ती, त्यानं कोर्टामध्ये तो याचिका दाखल करतो काय, आणि मराठा समाजाचं जेवढं अनेकांनी प्रयत्न करून आलेलं आरक्षण जातं काय, ही गोष्ट लक्षात ठेवी. आमची मराठा समाजात आपण याच्यात काहीच लक्ष देत नाही. कायदेशीर लढाईमध्ये मराठा समाजाचं काहीच लक्ष नाही आहे. असं नाही. अनेक आमचे विनोद पाटील असतील किंवा अनेक दुसरे दिलीप पाटील वगैरे बरेचशी मंडळी लढतात, नाही असं नाही. पण पाहिजे त्या मानाने लक्ष नाही. जेवढे पैसे आम्ही हार, फुलं, GCP याला खर्च केले तेवढे पैसे आम्ही वकिलांना खर्च केले नाही, कायदेतज्ञांना खर्च केले नाही. आणि म्हणून आम्ही मिळवतो, युद्धात आम्ही जिंकतो आणि तहात आम्ही हारतो. हे जाणीव जागृती देण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि आम्ही स्वतः गुणरत्न हे जे 10% सरकारने आरक्षण दिलं, खरं तर 16% द्यायला पाहिजे होतं. परंतु आता सरकारने काय डाटा मांडला, काय नाही मांडला, त्याची आपण आकडेवारी त्याच्यात आल्यानंतर आपण ती घेऊ. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो निश्चित आम्हाला मिळेल. आणि जी त्यांनी आव्हान दिलंय त्या आव्हानाला आम्ही सगळे लोक म्हणजे त्याला प्रतिवाद त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये करणार आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधातली ही जी लढाई आहे त्यांची, ती लढाई आम्ही चालू ठेवणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.